पप्प्याचं तर कने डोसकं फोडू वाटायलंय आम्हाला. तर काय हो, ज्या सापाला आम्ही पाळला त्योच येऊन डसला आम्हाला. सापच त्यो. तुम्ही आंधळा विश्वास ठेवला आणि त्यो डसला. येऊ का आता? कशाला? तर पैसे देऊन बिनकामाची माणसं पाळल्यात आम्ही, एक धड कामाचा नाही. पप्प्याचा राग माझ्यावर कशावर काढता तुम्ही? नाही तुमचं मन शांत होणार असेल तर ठीक आहे, पण त्या पप्प्याला असं कसं सोडून दिला तुम्ही? मग काय मुर्दा पाडायचा होता काय त्याचा? ते तसं म्हणत नाही मी, पण ज्या माणसानं तुमच्या विरोधात एवढा मोठा डाव खेळला त्याला असाच सोडून दिला तुम्ही? आमचं हात दगडाखाली सापडल्यात र. नाहीतर त्याला असा इंगा दावला असता का नाही की बासच. इल्ल, त्या पप्प्यानं तुम्हाला इंगा दावला बघा. हे सगळं का केलं माहित आहे? त्याला त्याच्या बायकोला सरपंच बनवायचंय म्हणून. हे आलंय आता आमच्या ध्यानात. मग तरी बी त्याला असा सोडून दिला तुम्ही? अरे हे तुझ्या डोसक्यात काय फॉल्ट आहे काय र? अरे त्याला हाताशी धरून आम्ही समजा कारभार चालवतोय. तो नसल तर कसं होईल बरं आमचं? तो नसेल तर माहित नाही, पण तो असेल तर सगळा कारभार त्याच्यात ताब्यात येणार बघा. ते असंच डाव दिसतंय मला त्याचा. म्हणजे तुम्हाला मॅटर मध्ये अडकवायचं आणि जेलमध्ये पाठवून द्यायचं, मग सगळ्या गावावर कब्जा करायचा असा प्लॅन दिसतोय त्याचा. म्हणजे तुम्ही गावच्या बाहेर आणि अख्ख्या गावावर याची दहशत. पण मग त्यो नसल तर मग गावात आमची दहशत कशी बसणार? तो नसला म्हणून काय झालं? मी असतंय की राजा असतंय तुमच्या विश्वासातला माणूस. ते तुम्ही होता म्हणून गप्प बसतो बघा मी. नाहीतर सुरुवातीला माझी बी दहशत होतीच की त्या पप्प्यावर. होय, एकडाव त्या पप्प्याला चोप बी दिलतास ना व तू? एकदा नाही, लई टाइम नाक रगडायला लावलं होतं माझ्या समोर. वा, आजपासनं तू आमचा खास विश्वासातला माणूस. पप्प्या बी होतात की. पुढे जाऊन ह्यो बी पप्प्यासारखी गद्दारी करणार नाही कशावरनं. ते नाही, ते घाण बोलायची सवय जात नाही बघ तुझी. मी कशाला गद्दारी करे ना? मी तर वहिनींचा लाडका धीर असतंय राणा. काय वहिनी? हा, तू आता आमच्या घरातलाच माणूस आहेस, पण आमचा नोकर आहेस हे ध्यानात ठेवायचं. आम्ही तुला पैसे देऊन तुझ्याकडनं काम करून घेणार आणि ती तू चुपचाप करायचीस. मंजूर? मंजूर. पण सरपंच पत्र गेलंच की हातातनं. आता काय काम करणार? सरपंच पद म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी होती. पप्प्यानं तीच घालवली. राजा असताना वहिनींचं नुकसान होत नसतंय, आणि आता तर मी वहिनींचा खास माणूस असते. मग कसं होईल नुकसान? म्हणजे हे सगळंच संपलंय असं नाही. तुमचं सरपंच पद गेलं म्हणून काय झालं? होणारा सरपंच तुम्ही सांगाल तसं करणारा असेल तर तुम्हीच सरपंच की हो. नवा सरपंच त्यालाच करा जो तुम्ही उठ म्हटलं की उठणार आणि बस म्हटलं की बसणार. पण असा माणूस कोण आहे? आमचं काय सेपरेट पॅनल बी नव्हतं. आणि पप्प्याच्या माणसावर विश्वास ठेवणं म्हणजे सुरीखाली मान धरण्यासारखं आहे. ते बाहेरच्या माणसाचा विचार मनात बी आणू नका बघा. ते घरातलंच कोणतरी बघा. घरातलं कोण? घरातलं कोण? अंजली असते की हो. अरे काय खुळायचं काय तू? ती आमची पक्की वैरी नाही. तिला कसं सरपंच करू आम्ही? वय, आणि तिच्याकडनं बळकावलं तिच्याच हवाली कसं करायचं? त्यात ती मास्तरीन मुलकाची हुशार आणि चाप्टर बी आहे. हे सगळं आधी हो, आता नसतंय बघा. आता ती बाई म्हणजे गरीब गाय असते बघा. आणि आता तर तुम्ही सांगताय तसंच करते ती. उठ म्हटलं की उठते आणि बस म्हटलं की बसते. या गरीब गायचं दाव आपल्या हातात आलं की झालंच काम. पॉइंट आहे की तुझ्या बोलण्यात. आमच्या विरोधात एक शब्द बोलायची हिंमत नाही आता तिच्या अंगात. हेच सांगत असते राजा. हिच्या नावाला गावची हरकत बी नसणार.
गावचा एक मतानं ही बाई सरपंच होणार आणि राज्य तुमचं असणार. तुम्ही उद्या घोटाळा करणार आणि चौकशी झालीच तर या बाईला अडकवून सोडायचं बघा आणि आपण सेफ. अरे कुठं होतास तू इतके दिस राजा? हा, एक नंबर डोस काय की मर्दा तुझं. आजपासनं तू आमचा खास विश्वासू माणूस आणि सल्लागार पण. तुझा पगार डब्बल करणार आम्ही. मग बनवायचं का अंजली गायकवाडांना सरपंच? तू सांगशील तसं. सत्ता टिकवायची म्हणून आणि तुझा लाख मोलाचा सल्ला म्हणून अंजली गायकवाड हिला सरपंच बनवायला तयार आहे आम्ही. 2 दिवस झाले कपडेच वाळत नाहीये. वय वहिनी, ढगाळ वातावरणात लवकर कपडे वाळतच नाहीत बघा. आमचं सरपंच पद गेलं म्हणून लई उकळ्या फुटत असत्याल ना तुला? नाही, लई बी खुश होऊ नगस. आम्हाला त्याच्याने काय फरक पडत नाही, ध्यानात ठेवायचं. ए, आम्ही बोलतोय ना अजून? हा, आता आम्ही सांगतोय म्हणून तू सरपंच व्हायचं. लई बी खुश होऊ नगस. तू जरी सरपंच झाली तरी करायचं तेच जे आम्ही सांगतोय, समजलं? नाही, मला हे जमणार नाही. का जमणार नाही? आधी होताच की तुम्ही सरपंच. एकदा सांगितलं ना नाही जमणार. तुला नुसतं नावाला सरपंच व्हायचंय. नाही, नाही ऐकायची सवय नाही हा आम्हाला. गप गुमान जेवढं सांगतोय तेवढं करायचं. मी ठरवलं या घराच्या बाहेर पडणार नाही. मग सरपंचकीचा तर प्रश्नच येत नाही. मला हे जमणार नाही. नाही, कस काय म्हणली ही? हिम्मत कशी झाली हिची? आता तर हिला चापकानीच फोडतो. तो हिला वहिनी, 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 ते मी काय सांगतो ऐकताव काय जरा? काय? ते इकडे या की जरा. ते 1 मिनिट. बोल. तुम्ही असलं काय केलं तर तुमचंच नुकसान आहे बघा. या बाईला जरा वेगळ्या टाईपनं तयार करायला लागते बघा. आमचा हंटर बी वेगळ्या टाईपचा आहे. तो बरोबर कळल तिला. वर तोंड करून बोलायची हिम्मत कशी झाली तिची? हे डोक्यामध्ये राग घालून घेऊ नका. तुम्ही काय बी काळजी करू नका. काळजी तर आता तिनं करायची र. तू बघ आता. परत तेच तुम्ही नाही ते करायला जाणार आणि ते प्रकरण अंगलट आलं म्हणजे ते पप्याच्या मॅटर मध्ये कसं आलं तसं काय अंगलट यायला नको म्हणून सांगताय मी. आणि ही बाई पोलीस मध्ये गेली म्हणजे संपलं की सगळं. ही इस्टेट मध्ये अर्धा वाटा तिचा असतंय बघा. ढेकळाचा अर्धा वाटा. ते तसं तुम्ही म्हणताव पण कोर्ट तसं म्हणत नसतंय. ते कायद्यानं तिचा इस्टेट मध्ये अर्धा वाटा असतंय आणि तुम्ही काय आगाऊपणा केला ही बाई गेली कोर्टात तर मग गेली की इस्टेट. ते काहीच नाही इल्ल म्हणून सांगते की डोसक्यामध्ये राग घालून घेऊ नका. मी असताव ते मी बघताय तिचं काय करायचं ते. तू का विश्वास नाही काय माझ्यावर? तसं नाही, तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आमचा. बघ झालं तर ते टेन्शन घ्यायचं नसतंय बघा. या मार्के मशीला कसं गरीब गायसारखं तयार करते बघाच तुम्ही. गोदाक्का, वहिनी साहेबांचं सरपंच पद गेलं ते 1 नंबर झाले बघा.
चांगलाच तोरा उतरलाय त्याचा. वय या 2 वर्षात पहिल्यांदाच उतरलेलं तोंड बघितलंय. हे समद माझ्या रानामुळे तेव्हा आला आणि समद बदललं बघ. आता हळूहळू घराची नीट घडी बी बसवणार बघ त्यो. वय मला बी तसंच वाटायला लागलंय. समद काय नीट होणार आहे बघा. बघा का काय रे शिरपती? हे वहिनी साहेब अंजली वहिनी सरपंच बनवायला निघाल्यात बघा. बेस्टच की, ज्याचं त्यालाच मिळालं पाहिजे. तो हक्क अंजल त्यांचाच आहे. होय बघा का पण अंजली वहिनी नाही म्हणालात ना. का? ते वहिनी साहेब बळजबरीनं अंजली वहिनी सरपंच बनवायला निघाल्यात की नाही ते पसंत नाही बघा त्यासनी. बळजबरी का असं ना, पर एवढा चांगला चान्स मिळतोय तो सोडायचा का? अगं घराबाहेर पडणारच नाही हे ठरवून बसली बघ ती. हिथंच समजा घोळ आहे. आपण समजावून सांगूया काय त्यासनी? नाही ऐकणार ती. मग हो आता आता राणा आलाय तर समज चांगलं झालंय. हे कोडं बी सुटेल की. अहो पर अंजल ते राणादा संगड बोलत बी नाहीत ना. काय बी असू दे माझं मन सांगते अंजली सरपंच होणार. इल्ल काय उपयोग नसते बघा तुमचा. हा ते नुसते बोल वचन द्या तुम्ही. आधी हद्दीत जा स्वतःच्या. जा लवकर. उगाच डोकं फिरवू नको हा माझं. ते डोकं फिरवत नसते मी, चालवायला सांगत असते. की वा की सरपंच. नाही व्हायचं मला सरपंच. जा. का नाही व्हायचं? ते काल एवढं तुम्ही चांगल्या वाईटाचं तत्वज्ञान झाड होता त्याचं काय झालं? मी काय म्हणतोय, एवढा मोठा चान्स तुमच्या हातात येतोय बदल घडून आणायचा, मग नाही कशाला म्हणताय तुम्ही? वा की सरपंच. चांगलं माहितीये मला तू का सरपंच व्हायला सांगतोयस ते. का? कारण तुम्हाला तुमचा मनमानी कारभार तसाच सुरू ठेवायचा आहे. तो बंद होऊ नये म्हणून मला सरपंच व्हायला सांगतोयस हो ना? आम्ही काय करणार ते महत्वाचं नसतंय, तुम्ही काय करणार ते महत्वाचं असतंय म्हणतोय मी. तू काही म्हण रे, मी सरपंच होणार नाही आणि मी घराच्या बाहेर पडणारच नाही. तर सरपंचीचा प्रश्न येतोच कुठे? अरे घराच्या बाहेर जाणार नाही, घराच्या बाहेर जाणार नाही. ते घरात बसून काय घर कोंबडी बनून राहणार आहे का तुम्ही? हो राहणार आहे मी घर कोंबडी बनून. तू कोण मला सांगणार? मी काय वाटते ते करीन. तू तुझ्या कामाशी मतलब ठेव. तेच करते मी. तुम्हाला सरपंच बनवणं तेच काम आहे माझं. हो पैशासाठी वाटते ते करणारा तू. तू काय मला सांगतोस मी काय करायचं ते? तुला आधीच सांगतेय मी, सरपंच हो म्हणून परत मला काही सांगायला यायचं नाही. ते आता कसं समजावं तुम्हाला? समजवायची गरज पण नाही. तू माझ्या वाट्याला जाऊ नको. असं मारक्या मस्त्यासारखं बघायचं कधी बंद करणार तुम्ही? आता कसं समजवू माझ्या बायकोला, तेच काय कळना झाले. का पैलवान, झाली काय शाळा? होय. अरे कुठं चालला? अरे तुझ्याशी बोलतोय मी. झाली काय शाळा? झाली. मला पोरांनी चिडवलं आणि हे सरांनी वरडलं. त्यांचं भ्या मोडलं का काय? चल उद्या आपण परत तुझ्या शाळेत जाऊ. पक्का? लाडू, अरे तुझ्यासाठी 1000 येणार बघ मी. मग ठीक आहे. बस बस. मी काय म्हणतो लाडू, काय? ते तुझ्या शाळेतल्या पोरांचा आणि हेड सरांचा ते झमेला आहे की नाही, ते कायमचा मिटवायचा एक उपाय असते बघ माझ्याकडे. काय? तुझ्या माऊला सरपंच व्हायला सांग बघ. मग शाळेमध्ये बघ तुझी कशी वट वाढते ते. परत तिनं तर सोडली ते. हे परत चान्स मिळालाय की तिला, पण तुझी माऊ नाही म्हणते की रे. का? हे काय माहित नाही बघ, पण ती जर वय म्हणली तर ती परत सरपंच होणार. आणि एकदा का तुझी माऊ सरपंच झाली तर शाळेमध्ये बघ कसा तुझा रुबाब वाढतो ते. होय? मग खरं सांगते मी कधी खोटं बोलते काय? नाही. मग सांगशील काय सरपंच बनायला? हा. जा ते लगेच सांग काय माऊला सरपंच बनायला. काय जा 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 पळ पळ पळ, जा जा लगेच सांग. माऊ तू नाही का म्हणते? कशाला रे? तू सरपंच हो ना? नाही. का? तू सरपंच होतीस तर मला
कोण त्रास द्यायचं नाही. जर तू सरपंच नाही तर सगळी त्रास देतात आणि हे सर बी मारतात. लाडू शाळेचा आणि याचा काय संबंध आहे? मग संबंध आहे. लाडू हे बघ, आता पटकन हातपाय तोंड धुवून घे आणि वरती जाऊन अभ्यासाला बस. अभ्यास केला की हेड सर तुला काहीही बोलणार नाही, कळलं तुला? हा. आणि खोकल्याचं औषध घ्यायचंय, जा पटकन. तिरुपती, अरे असं तोंड का पाडून आले? काय झालं? ते वहिनी साहेब का रे, काय झालं? अंजली वहिनीच्या मागं लागल्यात की सरपंच व्हा म्हणून. वहिनी साहेबांचा गावावरचा फेरा घालवायचा चांगला चान्स सोडायलाच बघा अंजली वहिनी. घराबाहेर पडणार नाही हे एकच सांगत असतात काय. होय, आपण सगळ्यांनी जाऊन त्यांना समजावून सांगायला पाहिजे आणि तुम्ही सरपंच व्हा म्हणून सांगायला पाहिजे. हा हा, सांगायला पाहिजे. असं कर हा. तिरुपती, तू गावात जा आणि सगळ्यांनी सांग. सगळ्यांनी जर समजावून सांगितलं तर अंजली वहिनी ऐकतीलच. होय, हे बरोबर आहे. बरकत बरकत श्रीपती काय रे? बरकत, ते राणादा आले म्हणून वहिनी साहेबांनी अंजली वहिनीचा सरपंच बनवायला सांगायल्यात बघ. तो राणा नाही आहे, राणासारखा दिसणारा दुसरा कोणतरी माणूस आहे. अरे बाबा, तू अंजली वहिनी सर का बोलायला लागलायस? जे खरं आहे ते खरंच आहे. खरं खोटं बघूया नंतर. अंजली वहिनी सरपंच व्हायला पाहिजेत बघ. खरं तसं झालं तर बेस्टच आहे की. होय, त्यासाठी नाही आपण सगळ्यांनी येऊन त्यांना समजवायला पाहिजे. बर, मी जातो, मला अजून सगळ्यांना लई जणांना सांगायचं आहे. चल. अरे बाबांनो, हे बघा, एक तर नंदिता वहिनी अंजली वहिनींना सरपंच हो म्हणून सांगायला लागल्या, पण अंजली वहिनी तयार होईनात. आता आपण सगळ्यांनी जाऊन समजावून सांगायला पाहिजे की नाही? आपल्या गावचं भलं व्हायला पाहिजे की नाही? मग चला लवकर सांगूया समजावून. चला लवकर सांगायचं चला चला चला. व्हायला पाहिजे. बोला. मुन्या होत नव्हतं झालं. माननीय परेश पाटलांची मान खाली खाली ए मान खाली दे, जाऊ दे नंतर वर जाऊ दे. आपण नेणारच आहे, आपल्याला काही फरक पडत नाही. चल नाही नाहीतरी जाऊ दे, मरू दे नाहीतरी गावात कोण आपली आरती करते? आपली मान अशी वर राहिली पाहिजे. पप्प्याचा तुम्ही सर काय आहे सांगा, सर काय आहे सांग. मान अडकल्याचं वाईट वाटलंय मला. काय ह्यो सगळा बाजार जर बाहेर निघाला तर तायडीचं काय नाही, आपली मान अडकणार आहे आतमध्ये. तेवढी ते लय हुशार आहे, लय हुशार आहे. नाही पप्प्याला हे सगळं केलू कुणी? आपल्यावर गेम केलाय पण कुणी? ते सर कळ ना, त्या सर्किट तायडीच्या जवळ जायसाठी कुणीतरी डाव केलाय माझ्यावर. बरं कुणी केला? अरे तेच कळ ना नंतर तुला मी. राजा नाही नाही, तू आपला भाऊ आहे. भाऊ आहे पप्प्याचा, त्याशिवाय दुसरं कोण नाही. त्या आल्यापासून नाही सगळी गणित बिघडली. जेव्हा जेव्हा तुमचा अपमान झाला तेव्हा तेव्हा त्या वहिनी साहेबांच्या बाजूला होता. ग्रामपंचायत पण बाजूला होता ना. हा म्हणजे सगळा यो गेम राजाने केलाय. किरकोळ पैशासाठी माझ्यावर डाव केला त्यानं. भाऊ मानला होता मी त्याला. सक्का भाऊ पक्का वैरी झाला माझा. नाही 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 नाही, मी सपवणार त्याला. त्या राणाला तसं सपवला की नाही, तसं या राजाला मी सपवणार. मी सपवणार.
मी सपवणार